जायकवाडीतून सुटले गोदावरी पात्रामध्ये पाणी। 72 गावातील गावांना दिला अतिदक्षतेचा इशारा। जायकवाडी धरणातून आता किती क्युसेसने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। अतिदक्षतेचा इशारा कशामुळे त्या गावातील नागरिकांना दिलेला आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, 4 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जायकवाडी जी धरण आहे ते 92% इतकं भरलेलं आहे। त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 18 दरवाजा मार्फत पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आणि 18 दरवाजा मार्फत जवळपास 10,000 क्युसेसने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। विसर्ग केल्यानंतर गोदावरी नदी काठावरील 72 गावातील अतिदक्ष भागातील गावांना दक्षतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। कारण जर पाहिलं तर जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस ह्याचबरोबर नगर नाशिक ह्या भागातून जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती सध्या कायम आहे। त्यामुळे या भागामध्ये कोसळत असलेल्या पावसाचा जोर जर आणखी वाढला आणि त्या ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर जायकवाडीचं जे धरण आहे ते 95% पेक्षा अधिक टक्के भरू शकते। त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेसने केलेल्या विसर्गामध्ये वाढ देखील होऊ शकते। त्यामुळे दक्षतेचा इशारा गोदाकाठच्या 72 गावातील नागरिकांना दिला असल्याचं सांगितलं जात आहे। आज सायंकाळी 6 वाजता जायकवाडीच्या धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून या 18 दरवाजा मार्फत 10,000 क्युसेसने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। याचबरोबर डावा व उजव्या कालव्यामध्ये देखील 1700 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या कायम आहे। जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या पेजला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।